Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. I welcome you all in the third service in the name of Lord Savior Jesus Christ this morning. आज सकाळी आपला प्रभू तारणारा येशू ख्रिस्ताच्या नावात या तिसऱ्या सभेमध्ये मी आपणा सर्वांचं देवाच्या मंदिरामध्ये स्वागत करत आहे. Shall we arise in the presence of the Lord? आपण सर्वजण प्रभूच्या सानिध्यामध्ये उभे राहूयात. Let's all close our eyes आपले डोळे बंद करूयात and tell the Lord that yes, Lord, in the name of Jesus Christ, I come to you and submit myself to you. आणि प्रभूला म्हणूयात की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देवा आम्ही सर्वजण तुझ्याकडे येतो आणि तुझं गौरव करतो. Submit to you, Lord, in the name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुला समर्पित होतो. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Yes, Lord, you are my everything. प्रभू तू माझा सर्व काही आहेस. You are my all. तू माझा सर्वे सर्व आहेस. I live for you alone. आणि मी केवळ तुझ्याचसाठी जगतो. Every breath that I take जो प्रत्येक श्वास मी घेत आहे is given by you. तो तू मला दिला आहेस. Lord, with every breath of my life and every beat of my heart, माझ्या जीवनाच्या प्रत्येक श्वासाने हृदयाच्या प्रत्येक स्पंदनाने I want to praise your holy name. मला तुझ्या पवित्र नावाची स्तुती करायची आहे. Yes, Jesus, praise you. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू येशू. Hallelujah. हालेलुया. Oh, we worship you, Lord. आम्ही तुझी भक्ती करतो प्रभू. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. Thank you. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद. We love you, Lord. Love you, Lord. Thank you, Jesus. Yes, Lord, we open our mouth and praise you, Lord. प्रभू आम्ही सर्वजण आमचं मुख उघडतो आणि तुझी स्तुती Oh, करतो. we thank you for who you are, Lord. तू जो कोणी आहेस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We give you glory. आम्ही सर्व गौरव तुझ्या We नावाला give you देतो. honor. सर्व सन्मान तुला We give you देतो. praise. आम्ही सर्व स्तुती तुला देतो. Because you are worthy. परंतु योग्य आहे. Worthy to be praised. तू आमच्यामध्ये स्तुती योग्य आहे. Worthy to be glorified. आमच्यामध्ये गौरवास पात्र आहे. Worthy to be honored. आमच्यामध्ये सन्मानात योग्य तू आहे. We praise you, Lord. आम्ही तुझ्या नावाची स्तुती Thank करतो. you, Jesus. धन्यवाद Thank you, प्रभू. Jesus. धन्यवाद Thank you, Jesus. प्रभू येशू. धन्यवाद. 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 मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूंगा. तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूंगा.
सर्व काही आहेस And I want to live for you. आणि मला माझं जीवन हे तुझ्यासाठी I want जगायचं to आहे. live it for you. मला तुझ्यासाठी माझं जीवन जगायचं आहे. Yes, Lord, when I say I want to live it for you, I want to live it for you, आणि Lord. प्रभू जेव्हा मी असं म्हणतो की मला तुझ्यासाठी जगायचं आहे, मला ते खरोखर जगायचं आहे. Thank you, Jesus, for loving us so much. प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो की तू आमच्यावरती प्रीती करतोस. Hallelujah. Thank you, Lord. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. Lord, we give you all glory, honor, and praise. प्रभू सर्व गौरव सन्मान स्तुती आम्ही तुला देतो. Jesus Christ, most precious name, we all praise. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति मौल्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो म्हणून तू आहे. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Oh, He loves us so much. तो आपल्यावरती खूप प्रीती करतो. Thank you, Jesus. धन्यवाद. Let's sing this wonderful Marathi hymn together which says, She is knocking at the door. यावेळेस सुंदर मराठी गीत गाऊया. महादाराशी बोलतो. Let's sing together. Darashi. देवाचं अभिवचन कधीच तोकडं पडत नाही. Amen. आमेन. He says, I will never leave you nor forsake तो you. म्हणतो मी कधी तुला सोडणार नाही आणि टाकणार नाही. The next song which we're gonna sing, the next hymn, it declares that yes, His promises never fails. जे पुढचं गीत आपण गाणार आहोत त्या गीताच्या ज्या बोलामध्ये असं म्हटलं आहे, खरोखर देवाचं अभिवचन आहे, तो आपल्याला कधी सोडणार नाही आणि टाकणार He नाही. says He promised never to leave us alone. आणि त्याने आपल्याला असं अभिवचन दिलं आहे, आपल्याला कधीच तो एकटं सोडत नाही. Can I hear a loud amen to that? याला तुम्ही मोठ्याने आमेन म्हणाल काय? Amen. आमेन. Let's sing this wonderful hymn together. हे सुंदर गीत आपण सर्वजण मिळून गाऊया.
fails. त्याचं अभिवचन कधीच तोकडं पडत नाही. He is right there between us. तो आपल्यामध्ये हजर आहे. He's there among us. आपल्यामध्ये तो आहे. He's there behind you. तो तुमच्या मागे आहे. He's there beside you. तो तुमच्या In front आजूबाजूला of आहे. you. तो Hallelujah. तुमच्या पुढे आहे. Hallelujah. हालेलुया. Though we cannot see him, जरी आपण त्याला आता पाहू शकलो नसतो, but God is fighting for us. पण देव आपल्या पक्षाने लढत आहे. Hallelujah. God is on our side. देव आपल्या पक्षाचा आहे. He's pushing back the तो darkness. अंधकाराला मागे ढकलत आहे. Can I hear a loud amen to that? याला तुम्ही मोठ्याने आमेन म्हणाल काय? Amen. आमेन. Amen. आमेन. Lighting up the kingdom that cannot be shaken. आणि त्याचं राज्य हे हलवलं जाऊ शकत नाही अशा राज्याला तो प्रकाशमान In करत the आहे. name of Jesus, the enemy is defeated. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तो शत्रू हरला आहे. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. And we will shout it out आणि आपण मोठ्याने आरोळी मारणार आहोत that in Jesus' name, की प्रभू येशूच्या नावामध्ये, in Jesus' name. प्रभू येशूच्या नावामध्ये. Can you say that? तुम्ही असं म्हणाल काय? In Jesus' name. इन जीसस Let's नेम. open the best clap offering to the King of Kings. आपण जोरदार टाळ्यांचं म्हणणं राजांचा राजा प्रभूच्या नावाला अर्पण करूया. Let's all sing together. God is fighting for us. Everyone. God is fighting for us. God is on our side. He has overcome. Yes, He has overcome. We will not be shaken. We will not be moved. Jesus, you are here. Carrying our burdens, covering our shame. He has overcome. Yes, He has overcome. We will not be shaken. We will not be moved. Jesus, you are here. I will live. I will not die. The resurrection power of Christ alive in me, and I am free in Jesus' name. Carrying our burden, covering our shame. He has overcome. Yes, He has overcome. We will not be shaken. We will not be moved. Jesus, you are here. I will live, I will not die. The resurrection power of Christ alive in me, and I am free in Jesus' name. I will live, I will not die. I will declare and lift you high. Christ revealed, and I am healed in Jesus' name. God is fighting for us. God is fighting for us. Fighting in the darkness, lighting up the kingdom that cannot be shaken. In the name of Jesus, enemies defeated, and we will shout it out, shout it out. God is fighting for us, pushing back the darkness, lighting up the kingdom that cannot be shaken. In the name of Jesus, enemies
high. मी जाहीर करणार आहे आणि तुझं नाव उंचविणार आहे. Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. The name of our Lord and Savior Jesus Christ is higher than any other name. प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव हे सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ आहे. He has delivered us from the clutches of the enemy. आणि शत्रूच्या प्रत्येक बंधनातून त्याने आपल्याला सोडवलं आहे. Yes, delivered us from our sins. आपल्या पापांमधून आपल्याला त्याने सुटका दिली आहे. Such a powerful name, such a powerful blood. आणि असं शक्ती सामर्थ्यशाली असलेले नाव त्याच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे. Hallelujah. हालेलुया. Hail his name. त्याच्या नावाचा आपण जय जयकार Hail करूया. his name. त्याच्या नावाचा आपण Let's जय sing these जयकार wonderful songs करूया. together. Thank you, Jesus. हे सुंदर गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. Everyone, Yeshu name. Yeshu name, हमें चुराया है पापों के जाल से. यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से.
जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए सब कुछ है किया। Everyone, everyone. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे सब कुछ है किया। जय जयकार, जय जयकार, जय जयकार, worship, तूने मेरे सब कुछ है किया। जय जयकार, जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए सब कुछ है किया। One more time, जय जयकार, जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए सब कुछ है किया। Thank you, Jesus. You have given us the life and life of abundance in you, Lord. ते पण विपुल जीवन दिले. Oh, we praise you, Jesus. प्रभू येशू आम्ही तुझ्या नावाची स्तुती करतो. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद. Hallelujah, Hosanna. Hallelujah, Hosanna. Hallelujah, Hosanna. Hallelujah, Hosanna.
one more time. Amen. Amen. May His favor be upon you and 1,000 generations, and your family, and your children, and their children, and their children. May His favor be upon you and 1,000 generations, and your family, and your children, and their children, and their children. May His favor be upon you. Everyone. Yes, Lord. And your family, and your children, and their children. And may His favor be upon. Yes, Lord. Generations. And your family, and your children, and their children. May His presence go before you, and behind you, and beside you, all around you, and within you. He is with you, He is with you. In the morning, in the evening, and you're coming, and you're going, and you're weeping, and rejoicing. He is for you, 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 He is for you. May His presence go before you, and behind you, and beside you, all around you, and within you. He is with you, He is with you. In the morning, in the evening, in your coming, in your going, in your weeping and rejoicing. He is for you, 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 He is for you. Let's all be seated in the presence of the Lord. आपण सर्वजण देवाच्या सानिध्यामध्ये बसूयात. If there's anyone who has come for the first time to worship with us, I request you to please stand. आपल्यापैकी कुणी आज या चर्चमध्ये जर पहिल्यांदाच आला असेल तर तुम्हाला विनंती आहे आपल्या जागेवरती उभं राहावं. Let's welcome this brother as he's come for the first आपण time. सर्वजण टाळ्या Welcome this वाजवून या brother, that sister. प्रियजनाचं स्वागत आपल्यामध्ये करूयात. There is one more sister. Let's welcome her also. आपल्यामध्ये जे In the house प्रियजन of आज the Lord. पहिल्यांदाच आले आहेत सगळ्यांचं टाळ्या वाजवून आम्ही स्वागत करत आहोत. We welcome and we believe that God will speak to you and you will be blessed through this service. आणि आमचा विश्वास आहे देव या सभेमध्ये तुमच्याशी बोलणार आहे, तुम्ही आशीर्वादित होणार I आहात. request if there's empty chair near you, please raise your hand as the people are standing there. They'll come and sit. जर तुमच्या बाजूला रिकामी खुर्ची असेल तर हात वर करा, जेणेकरून मागे जे लोक आहेत ते पाहतील आणि तुमच्या शेजारी येऊन बसतील. वेळ आहे. Let's clap our hands and welcome our senior pastor as he comes to share the word of God to us. आपण सर्वजण this टाळ्या वाजवून आपल्या morning. वरिष्ठ पालक साहेबांचे स्वागत करूयात देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी आपल्यामध्ये येत असताना. I want to call Shraddha Shil Dinesh. श्रद्धाशील दिनेशला मी विनंती करत आहे की तिने यावं. She has universal short Khan district level karate do championship association won second position.
आणि कराटेमध्ये दुसरं क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून टाका. I want to call Abhishek Sudhir Gaikwad. अभिषेक सुधीर गायकवाड यांना विनंती आहे की त्यांनी यावं. He has received a certificate. The highest altitude road is Amling La Pass at 5,79,800 miles and was achieved by the Border Roads Organization Project Himnak at Amling La, Ladakh, India. आणि ते दुचाकीवरती आणि फार मोठा प्रवास केला लडाख भारतामध्ये. Yes and yes holidays. यस यांनी आज सुट्ट्या. Certificate of achievement Abhishek Sudhir Gaikwad. अभिषेक सुधीर गायकवाड यांना मिळालं आहे. लडाखचा प्रवास त्यांनी दुचाकीवर केला त्याबद्दल त्यांना हे प्रमाणपत्र मिळालं आहे. We are studying or learning from the Word of God. The theme that God has given to Emmanuel Church this year या वर्षासाठी इमॅन्युअल चर्चला परमेश्वराने जे अभिवचन शीर्षक दिलं त्याचा आपण अभ्यास करत आहोत. experiencing God's presence in our life. देवाच्या सहवासाचा आपल्या जीवनामध्ये अनुभव घेणे. This is the promise that God has given हे अभिवचन देवाने दिलेलं आहे for Emmanuel Church. इमॅन्युअल मंडळीकरिता. And today I would like to draw your attention to Psalms 23. आज मला तुमचं लक्ष वेधायचं आहे स्तोत्र संहिता अध्याय 23. Psalms 23, स्तोत्र 23, Psalms 1, स्तोत्र संहिता 1 and Psalms 100. आणि स्तोत्र संहिता 100. These are the three Psalms हे 3 स्तोत्र आहेत. we have been taught by our parents आपल्या पालकांनी आपल्याला हे पाठांतर करायला शिकवलेलं आहे to learn this psalm by heart. आणि आपण त्याचं पाठांतर केलेलं आहे And we have done it excellently well. आणि आपण त्याला उत्कृष्टपणे केलेलं आहे. Parents taught us this psalm. पालकांनी आपल्याला हे स्तोत्र शिकवलं आहे. We learned this psalm आपण हे स्तोत्र Memorized. पाठांतर केलेलं आहे. but did not learn anything from this psalm. पण या स्तोत्रातून आपण काहीच शिकलेलो नाही. We only know this psalm फक्त आपल्याला माहित आहे हे स्तोत्र आहे because this has been copied ritual from other faiths. आणि इतर विश्वासाचे जे रूढी परंपरा आहे त्याची आपण फक्त नकल केली आहे. That other faith has got something to memorize, इतर विश्वासांच्या लोकांकडे काहीतरी पाठांतर करण्याकरिता, but we do not have anything. पण आपल्याकडे तर काहीच नाही. So we have searched मग आपण शोधून काढलं and found that this psalm is good psalm to teach our children. मग शोधून काढल्यानंतर आपल्याला कळालं की हे जे स्तोत्र संहिता आहेत आपल्या मुलांसाठी चांगलं शिकवण्याकरिता And we have taught them आपण त्यांना शिकवलं आहे without knowing the meaning of this psalm for ourselves. आपल्या स्वतःला त्याचा अर्थ माहित नाही परंतु आपण लेकरांना ते शिकवलेलं आहे. Psalmist says, स्तोत्रकर्ता म्हणत आहे the Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. I shall not want. मला काही उणे पडणार नाही. The Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ I shall not want. मला काही उणे पडणार नाही. This is what the psalm says. स्तोत्रामध्ये हे लिहिलं आहे. What does it really mean? याचा खराखुरा अर्थ काय होतो? The Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ. If the Lord is my shepherd, जर परमेश्वर माझा मेंढपाळ आहे who am I? मग मी आहे कोण? We are मोठ्याने बोला. sheep. Why you are speaking? मेंढरू आता बोलता का मग? You should say, तुम्ही म्हणलं, "म्या." the Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ. I shall not want. मला काही उणे पडणार नाही. Now, sheep do not earn anything. मेंढरू जे काय आहे ते काहीच कमवत नाही. Sheep do not cook any food. आणि मेंढरू जे कोणताही स्वयंपाक बनवत नाही. Sheep
do not store anything, मेंढरू कोणत्याही गोष्टी साठवून ठेवत नाही and sheep does not give anything to others. आणि मेंढरू इतरांनाही काही देत नाही. And yet we say the Lord is my shepherd. तरी आपण म्हणत आहोत परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, I shall not want. मला काही उणे पडणार नाही. When I think about this psalm, ज्यावेळेस मी या स्तोत्र when I संहितेबद्दल was विचार करतो, in the boarding and I was reciting this psalm, but I really was very restless. आणि मी वसतिगृहात असताना हे पाठांतर केलं स्तोत्र, परंतु मी फार अस्वस्थ And then I होतो. read the Bible. मग मी बायबल वाचलं, Started reading Bible in Genesis, उत्पत्तीमध्ये बायबल वाचलं. and I said, in Genesis chapter 1, उत्पत्ती अध्याय 1, God says He collected the dust परमेश्वराने ते माती घेतली, and made a form of man मनुष्याचं स्वरूप त्याला दिलं, and put his breath in his nose, त्याच्या नागपुड्यात श्वास फुंकला and he became living creature. आणि तो जीवधारी प्राणी बनला. In Genesis chapter 2, उत्पत्ती अध्याय 2 verse 7, 7 this is repeated again, पुन्हा हे लिहिलं आहे, that God created man and he became a creature. देवाने मानवाची निर्मिती केली आणि तो जीवधारी प्राणी बनला. So who we are? मग आपण आहोत कोण? Man or animal? मानव आहोत का प्राणी आहोत? I don't know. This is what your Bible says. मला माहित आहे तुमचं बायबल हे सांगत आहे. So this draws our attention to look to God as our provider, protector, sustainer, and encourager. मग हे आपलं लक्ष वेधतं की परमेश्वर आपल्याला पुरवठा करणार आहे, आपल्याला टिकून ठेवणार आहे, आपल्या सर्व गोष्टी देणार आहे. When I read that, ज्यावेळेस मी हे वाचलं, I started looking to the animals. मी प्राण्यांकडे पाहू लागलो. I said there has to be some similarities. काहीतरी समानता असलीच पाहिजे. And then I watched them. मी बारकाईने लक्ष दिलं. Oh, animal have 2 eyes. प्राण्यांना 2 डोळे आहेत. I also have 2 eyes. मला 2 डोळे आहेत. Animal have 1 nose. प्राण्यांना 1 नाक आहे. I also have only 1 nose. मला देखील एकच नाक आहे. Animal have 1 mouth. प्राण्यांना 1 तोंड आहे. I have mouth. मला 1 तोंड आहे. Animal have 2 ears. प्राण्यांना 2 कान I आहेत. also have 2 ears. मला देखील 2 कान आहेत. Animal get hungry. प्राण्यांना भूक लागते. I also get hungry. मला भूक लागते. Animal get thirsty. तहान लागते प्राण्यांना. I also get thirsty. मला देखील तहान लागते. Animal get angry. प्राणी रागावतात. I also get angry. मी देखील रागावतो. So almost a lot of common things. आणि पुष्कळ अशा गोष्टी समांतर आहेत. But the distance is, पण त्यातला फरक हा आहे. difference is, फरक हा आहे. God has given us freedom to choose. देवाने आपल्याला मोकळीक दिली की आपण काय निवडायचं. God has given tongue for us to speak, देवाने आपल्याला जीभ दिले की आपण बोलावं, to express. आपण काय आपल्या भावना व्यक्त God करायला. has given us the privilege to get angry on someone देवाने आपल्याला सुसंधी and दिली be की आपण kind of someone. कुणाला तरी रागवायचं, कुणाशी तरी कनवाळूपणे वागायचं. You know, in Bible, पहा बायबल मध्ये in Gospel of Luke chapter 15, लूक सुवर्तमान अध्याय 15 there are 3 stories. त्या ठिकाणी 3 गोष्टी सांगितलेल्या And I आहेत. was wondering about those 3 stories. या 3 गोष्टीबद्दल मी विचार करत होतो. And when I was small, I didn't understand. मी लहान असताना मला काहीच कळालं नाही. But as I grew up, पण लहानचा जसा मी मोठा होत होतो, I said, first story is the woman who had 10 coins पहिली गोष्ट जी आहे, जी स्त्रीकडे 10 नाणे होते and 1 coin got lost. 1 नाणं हरवलं. And the word of God says she cleaned whole house ज्याचं वचन सांगतं तिने सर्व घर स्वच्छ केलं till she finds that coin. जोपर्यंत तिला ते नाणं भेटलं नाही तोपर्यंत. I said, so many times I take money, 2 paisa, 3 paisa, 5 paisa fall down. I never go and collect it. आणि एवढं कितीतरी वेळा 2 पैसे 10 पैसे 15 पैसे पडतात मी गोळा करत नाही. When I go to America, अमेरिकेला गेल्यानंतर I always want to walk on the roadside. मला नेहमीच रस्त्याच्या बाजूने चालायला आवडतं. Every day. दररोज
I will find coins. आणि त्या ठिकाणी मला ते नाणे दिसतात. 5 cents, 10 cents, 20 cents, 50 cents. हे सर्व नाणे मला दिसतात रस्त्यावरती. And the time I was there in America, ज्यावेळेस मी अमेरिकेत राहत असताना I used to collect this much coins. आणि इतके नाणे मी जमा करायचो. And one day, the last Sunday, I was attending the church. शेवटचा रविवार होता, मला इकडे येण्यापूर्वी मी And चर्चला I गेलो brought all those coins that I found on the road आणि रस्त्यावर मिळालेले सर्व ते नाणे मी घेतले, and put it in the offering. दानार्पणात टाकले. When I was collecting coin, ज्यावेळेस मी ते नाणे गोळा करत one असताना American person came to me. एक अमेरिकेतील व्यक्ती माझ्याकडे आले. And he said, why you are picking up the coin? ते म्हणले, तुम्ही हे नाणे का उचलत Because आहात? there was a $1 coin $1 तो नाणा होता, stick on the road. रस्त्याला जवळ चिटकलेला. I could not pass by. मी ओलांडून जाऊ शकलो नाही. So I went to the next store मी बाजूच्या दरवाजाकडे and गेलो, took the screwdriver स्क्रूड्रायव्हर घेतलं and took that $1 coin. आणि तो $1 तो चिटकला, तो जमिनीला, त्याला उकडून काढला. Everyone was laughing at me. सगळे मला पाहून हसत होते. What is this? हे काय आहे? And then they called me, why you are doing this? ते मला म्हणाले, अहो हे का करता? I said, I respect my country. मी म्हटलं, माझ्या देशाचा मी आदर करतो. And if I lose coin on my country, I will collect it. I will not let it go by. माझ्या देशात जर नाणं असं पडलं, मी त्याला ओढून जाणार नाही, मी त्याला शोधून काढेल. And you are Americans. आणि तुम्ही अमेरिकेचे लोक, You see all the coins fall on the roadside. रस्त्यावर पडलेले तुम्ही हे नाणे You have पाहता. you have no respect for your country. तुमच्या देशाचा तुम्हाला आदर नाही का हो? Oh, is that way? हो, असं आहे का? Okay. ठीक आहे. So this question was in my mind that why this lady had 10 coins मग माझ्या मनात हा प्रश्न होता की या स्त्रीच्या मस्तकावर 10 नाणे का होते? and why she spent so much time in cleaning the house and trying to find the coin. इतका वेळ तिने घर स्वच्छ करून ते नाणं का शोधून काढलं? When I studied the Jewish nation culture, यहुदी राष्ट्राची संस्कृती ज्यावेळेस मी अभ्यास केला, I found in that त्याच्यामध्ये मला हे that पाहायला a मिळालं, woman who is married ज्या स्त्रीचं लग्न झालं will आहे have these 10 coins tied on her forehead. आणि ती ते 10 नाणे तिच्या मस्तकावर बांधते. If coin is fallen down, जर एखादं नाणं पडलं, it is disgrace to that particular woman. आणि मग त्या विशेष स्त्रीसाठी तो अनादर So आहे. when this woman found that coin, ज्यावेळेस या स्त्रीला ते नाणं she हरवलेलं called मिळालं, all her friends तिने सर्व आपल्या मैत्रिणींना and had बोलवलं, nice food. मेजवानी दिली. Then the next story, दुसरी गोष्ट आपण पाहतो, we have a story of 100 sheep. आपण पाहतो 100 मेंढर. Shepherd had 100 sheep या मेंढपाळाचे 100 मेंढर होते. and he came home, तो घरी आला, counted all his sheep, त्याने सर्व मेंढरांना मोजलं, and there were only 99 sheep. त्या ठिकाणी फक्त 99 मेंढर होते. He found that one sheep is missing. त्याने पाहिले का, अरे एक मेंढर हरवलंय. So he kept that on their place आणि त्या सर्व मेंढराला मेंढीवाड्यात ठेवलं and went on shouting and searching this lost sheep. आणि हरवलेलं मेंढर तो त्याला शोधत होता. And finally he found that lost sheep was in the ditch, आणि त्याने पाहिले सरती शेवटी ते मेंढरू खड्ड्यात पडलेलं, wounded, त्याला जखमा झाल्या होत्या. and that man picked him up, त्या मेंढपाळाने त्याला उचललं, holded him on his shoulder, त्याच्या खांद्यावर त्याला घेतलं, and brought him back home. घरी परत आणलं. Then third story is there. तिसरी गोष्ट जी आहे, That third story says त्या तिसऱ्या गोष्टीमध्ये असं लिहिलं आहे, there was a man who had 2 sons, आणि एक मनुष्य होता, त्याला 2 मुलं होते. and younger son came to his father धाकटा मुलगा आपल्या वडिलांकडे आला and said, give me my share of the property. माझ्या संपत्तीचा हिस्सा मला द्या. And his father was so grieved, आणि त्याचे वडील इतके खिन्न झाले, but he gave his portion to this boy. परंतु त्याने जो त्याचा हिस्सा होता त्या मुलाला देऊन टाकला. According to the law of Jewish country, यहुदी कायद्याच्या अनुसार sons, daughters have no authority over the share, over the property of the father. मुलं आणि मुलींना वडिलांची जी संपत्तीवर त्याच्यावर काहीच हक्क नव्हता.
Only when father dies, ज्यावेळेस वडिलांचा मृत्यू होईल then they get the share of the property. नंतर त्यांना संपत्तीचा वाटा मिळत असे. And I was thinking seriously about that. त्याबद्दल मी गंभीर विचार करत होतो. And this father was so sad because his son asked the share of the property. हे वडील फार दुःखी झाले कारण मुलाने मालमत्तेचा हिस्सा मागितला. In other words, दुसऱ्या शब्दात this son told father, त्याचा मुलगा वडिलांना म्हणत होता, you are dead to me. माझ्यासाठी तुम्ही मेलेले आहात, Give me my share. माझा हिस्सा मला द्या. And with heavy heart, फार जड अंतकरणाने father gave him the share. वडिलांनी त्याच्या संपत्तीचा वाटा त्याला And he दिला. took all the money and went, तो सर्व पैसे घेऊन गेला. spent that money with his friends, मित्रांबरोबर तो उधळला. ended himself into the pigs. शेवटी तो कुठं पोहोचला ज्या ठिकाणी डुकरं चरत होते त्या ठिकाणी. There was a famine तिथं दुष्काळ पडला, and no job. नोकरी नाही. His all friends who instigated him to get money left him up. ज्या सर्व मित्रांनी त्याला चेतवलं होतं पैसे घे, त्यांनी त्याला सोडून गेले. And he was sitting in the pigs, among the pigs. तो कुठं बसला होता त्या डुकरांच्या मध्ये. The word of God says he almost felt to eat what pigs were eating. त्याचं वचन सांगतं जवळजवळ त्याला मोह झाला की जे डुकर खाते ते मी खावं. And then he remembered his father. मग त्याला आठवण झाली त्याच्या वडिलांची. And he said to himself, तो स्वतःला म्हणाला, my father has servants and they have enough food. तो म्हणाला माझ्या वडिलांच्या घरी साखर आहेत, त्यांना खाण्याची रेलचेल आहे. And I am here without food among the pigs. मी तर मला जेवण नाही, मी या डुकरांमध्ये राहत आहे. I shall get up. मी उठेल, I shall go to my father. मी पित्याकडे जाईल, I shall tell him, मी त्यांना सांगेल, Father, पित्या I have committed sin against you and against God. तुमच्या विरुद्ध देवाविरुद्ध मी पाप केलं I आहे. ask you forgiveness. मला क्षमा करा. Treat me as one of your servants. मला अशी वागणूक द्या तुमच्या या चाकरापैकी Because एक. I am not liable to be called myself as your son. आता माझी लायकी नाही की मी तुमचा पुत्र म्हणून म्हटला जावो. And father was waiting for him. पिता त्याची वाट पाहत होता. Every day waiting for him. दररोज Today my son will come. आज Today माझा my मुलगा son will येईल, come. आज माझा And मुलगा when येईल. he saw his son from त्याने त्याच्या far मुलाला पाहिलं distance, दूर अंतराने. hair grown, केस वाढलेले, clothes are dirty, सर्व कपडे घाणेरडे झाले, torn one, फाटलेले, and he is coming. आणि तो येत आहे. The word of God says, देवाचं वचन सांगतं father ran to his son पिता आपल्या पुत्राकडे धावत and गेला, hugged him. त्याला मिठी मारली. Father was having nice dress. आणि पित्याचे वस्त्र चांगले होते, All scents were, he was scented, सर्व अत्तर लावलेले, clean. स्वच्छ. But when he saw his son, पण त्याने ज्यावेळेस त्यांच्या मुलाला he पाहिलं, went and hugged him. तो गेला आणि He पित्याने त्याला brought मिठी him मारली. at home. त्याला घरात आणलं. And this son said, हा मुलगा म्हणाला, Father, I am not worthy to be called your son anymore. आता इथून पुढे मी योग्यतेचा नाही तुमच्या पुत्र म्हणण्याच्या, But treat me as your servant. पण तुमचा चाकर म्हणून मला वागणूक द्या. And father said, पिता म्हणाला, you have come home, that's my good thing. आणि तू घरी आला माझ्यासाठी हेच चांगलं आहे. And he gave the reception, त्याने त्या ठिकाणी मेजवानी दिली, clean cloth and golden ring and all. त्याला चांगले वस्त्र दिले, अंगठी दिली नाही. But here we find या ठिकाणी आपण पाहतो 3 qualities. 3 गुण पाहतो. The coin was metal, आणि आपण पाहतो जो नाणं होतं तो धातूचा होता. and metal has no soul, आणि no life. धातू आहे त्याच्यामध्ये जीवात्मा नाही. Then sheep has life, but sheep cannot express. आणि मेंढरू जे आहे त्याच्याकडे जीवन आहे परंतु तो व्यक्त होऊ शकत नाही. But man पण मानव has got life and man can express. मानवात जीवन असतं आणि तो ते व्यक्त करू शकतो. God is waiting for you and me. देव तुमची आणि माझी वाट पाहत आहे. We are आपण children of God supposed to be. आपण देवाचे मुलं असलं पाहिजे होतं. We are supposed to be the sheep of his pasture. त्याच्या कुरणातील आपण मेंढर असलं पाहिजे होतो. David says,
The Lord is my shepherd, दावीद म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ, I shall not want. मला काही उणे पडणार नाही. Because when you are a sheep, ज्यावेळेस तुम्ही मेंढरू आहात, you have to no choice but total depend upon shepherd. तुमच्याकडे काहीच निवड नसते, पूर्णपणे कुणावर अवलंबून राहणं. तर Shepherd will take you to the food. आणि जो मेंढपाळ आहे तुम्हाला त्या जेवणाकडे घेऊन Shepherd will जाईल. take you to the water. मेंढपाळ तुम्हाला पाण्याकडे घेऊन जाईल. Shepherd will take you to the resting place. आणि विसाव्याच्या ठिकाणी मेंढपाळ तुम्हाला घेऊन जाईल. Shepherd will take you to go around. आणि कुठे जायचं याचं म्हटलं तर मेंढपाळ घेऊन जाईल. Sheep has no authority, right, or capability or ability to speak to the shepherd, I am hungry, I want food. आणि मेंढरू म्हणू शकत नाही त्याच्या मेंढपाळाला मला भूक लागली, कारण त्याच्यामध्ये ती पात्रता नाही, कुवत नाही, तो बोलू शकत नाही. But we are calling ourselves sheep, पण आपण स्वतःला मेंढरू म्हणतो. and we are talking too much आपण खूपच to बोलतो our shepherd. आपल्या मेंढपाळाशी. And what is our talk? आपलं बोलणं काय? Our talk is, I need this, I need that, do this for me, do this for me. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझ्यासाठी हे कर, ते कर. And that's why many times when we ask for ourselves, पुष्कळ वेळा आपण स्वतःसाठी मागतो. James says, याकोब म्हणतो your prayers are not answered because you are asking for yourself. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळत नाही कारण तुम्ही स्वतःसाठी मागता. Ask for the world. जगासाठी मागा, Ask for the others. इतरांसाठी मागा. Pray that God use me to become blessing to others. प्रार्थना करा, देव माझा उपयोग कर की मी इतरांसाठी And आशीर्वाद होऊ. when you pray that way, अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना करा, God will use you देव तुमचा उपयोग करेल to bless others. इतरांना आशीर्वाद देण्याकरिता. Because psalmist says, स्तोत्रकर्ता म्हणतो my cup runneth over. माझा प्याला भरून वाहत आहे. Do you know that? My cup runneth over? तुम्हाला कळतं का माझा प्याला भरून वाहत आहे? No, you don't understand, because in Pune, तुम्हाला समजत नाही का पुण्यात no cup tea will be given overflow. आणि चहा दिला जात नाही, तो कपातून बशीत उतरेल. Because in Pune, the cup has line inside. आणि पुण्यामध्ये आतमध्ये एक रेष असते कपाला, Prestige line. ती प्रतिष्ठेची रेष. Don't give tea beyond this line. या रेषेच्या वरती चहा द्यायचा नाही. But you come to village, गावाला या, they will give tea overflowing आणि इतका चहा भरतो त्या कपात की up to saucer also. बशीत पण तो उतरतो. David says, my cup runneth over. दावीद म्हणतो माझा प्याला भरून वाहत What he आहे. says? काय म्हणतो? That my needs are met माझ्या गरजांचा पुरवठा झाला आहे and more is there to become blessing to others. अधिक माझ्याकडे जे मी इतरांसाठी आशीर्वाद होईल. Hallelujah. हालेलुया. When I am thinking about myself, ज्यावेळेस मी विचार करतो माझ्या स्वतःचा आणि स्वतःचा, I will always experience wants. माझ्या जीवनात नेहमीच मला काय ना काय हवं असेल. When I think about blessing others, पण ज्यावेळेस मी इतरांना आशीर्वाद द्यायचा विचार करतो, I will have more than what I need that can be given to others to meet their needs. आवश्यकतेपेक्षा जास्त परमेश्वर मला देईल जेणेकरून मी इतरांच्या गरजांचा पुरवठा करेल. When shepherd and sheep, ज्यावेळेस मेंढपाळ आणि मेंढरू they have close relationship with one another. एकमेकाबरोबर जवळचं नातं असतं, They stay together. ते एकत्र राहतात. The word of God says देवाचं वचन सांगत आहे in Genesis chapter 28 verse 15, उत्पत्ती 28 वचन 15. Genesis chapter 28 verse 15, उत्पत्ती याचा 28वा अध्याय वचन 15. and behold, I am with thee and will keep thee in all places whither thou goest, and will bring thee again into this land, for I will not leave thee until I have done that which I have spoken of thee. उत्पत्ती याचा 28 अध्याय वचन 15. पहा मी तुझ बरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करेन आणि तुला या देशात परत आणेल. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. We say that Lord is good आपण म्हणतो देव चांगला आहे, and God should forgive. देवाने क्षमा केली पाहिजे. How many believe that God should forgive? किती जण विश्वास ठेवतात की देवाने क्षमा केली पाहिजे? Very few. फार थोडके लोक विश्वास ठेवतात. Others are all holy. बाकीचे सगळं पवित्र आहेत का?
How many feel that God should forgive? की जणांना असं वाटतं की देवाने क्षमा केली पाहिजे. I want God to forgive me. मला देवाची क्षमा पाहिजे. But question is there. पण प्रश्न हा आहे, Many have asked me this question. पुष्कळीने मला हा प्रश्न विचारला आहे, Why God did not forgive Adam and Eve? देवाने आदम आणि हवाला का क्षमा केली नाही? He is all forgiving God. तो सर्व क्षमा करणारा देव, Then why he did not forgive? मग त्याने क्षमा का केली नाही? And I was looking to the answer. मी त्या उत्तराकडे पाहत होतो. I read that portion again and again and again and again. पुन्हा आणि पुन्हा पुन्हा आणि पुन्हा तो शास्त्र भाग मी वाचला. And God is forgiving God. देव क्षमा करणारा देव. So if he has failed in the beginning, सुरुवातीलाच परमेश्वर चुकला असेल, तोकडा पडला असेल, then he is going to fail again. मग पुन्हा ते तसंच करणार आहे. I was asking this question. मी हा प्रश्न विचारत होतो. And God told me the answer. देवाने मला त्याचं उत्तर दिलं. God said, Nana, देव म्हणाला, नाना, I am still forgiving God. मी अजूनही क्षमा करणारा देव. When I created Adam and Eve, ज्यावेळेस मी आदम हवाला निर्माण I केलं, was still forgiving God. मी त्यावेळेसही क्षमा करणारा देव होतो. But I gave them commandment, मी त्यांना आज्ञा दिली, don't eat the fruit of this tree. या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नये. The day you will eat the fruit, ज्या दिवशी तुम्ही ते फळ खाल, you shall die. तुम्ही मराल. And they both ate. त्या दोघांनी खाल्लं. God came देवाला and asked them, त्याला विचारलं, Adam and Eve, why you are hiding yourself behind the tree? आदम आणि हवा त्या झुडपामागे तुम्ही का लपलात? Did you eat the fruit that I prohibited you? मला सांगितलं ते फळ खाऊ नये ते तुम्ही खाल्लं का? And Adam said, we are filled with fear. आदम म्हटला, आम्ही भीतीग्रस्त झालो आहोत. And then you will read in chapter 1, पहिल्या अध्यायात तुम्ही वाचता, chapter 3, तिसऱ्या अध्यायात the questioning of God. देवाने त्याला केलेला प्रश्न. God questioned Adam, देवाने आदमाला प्रश्न केला. why did you do that? प्रश्न विचारला, तू असं का केलं? Adam said, no, I did not do anything. आदम म्हटला, देवा मी काहीच केलं नाही. The woman which you gave me, जी स्त्री तुम्हाला दिली, she gave me that fruit तिने ते फळ दिलं and I ate. आणि मी खाल्लं. Then God turned to Eve. मग देव हवेला विचारू लागला, Eve, why did you do that? हवा तुम्ही हे का केलं? Eve said, I didn't do anything. हा म्हणे, मी तर काहीच नाही केलं बाय. Serpent deceived me सर्पाने मला फसवलं and I took the fruit. मी ते फळ घेतलं. And God told me, देवाने मला सांगितलं, Nana, हा ना, because Adam and Eve did not take responsibility of their sin, आदम हवाने स्वतःच्या पापाची जबाबदारी घेतली नाही, because they have not asked forgiveness of their sins, त्यांच्या पापाची त्याने क्षमा मागितली नाही, I have not forgiven them. मी त्यांना क्षमा केली नाही. And God is waiting even for Satan till today, देव सैतानासाठी देखील आज उठून वाट पाहत that आहे. he would repent तो पश्चाताप करेल, and ask forgiveness. क्षमा मागेल. But Satan is not, he is so adamant. पण सैतान इतका हट्टी आहे, Because when time was given ज्यावेळेस वेळ देण्यात आली होती for Satan, सैतानाला, Satan tested Jesus Christ. त्याने येशू ख्रिस्ताची परीक्षा घेतली. And Satan asked the first question. सैतानाने पहिला प्रश्न विचारला तो If you हा, are a son of God, जर तू देवाचा पुत्र आहेस, turn this stone into bread. या धोंड्याच्या भाकरी बनव, Because you are hungry. कारण तुला भूक 40 लागली. days you have not eaten anything. 40 दिवस तू काहीच खाल्लं And नाही, you need food to eat. तुला आता अन्नाची गरज आहे. And I told you, personal prayers God doesn't answer. मी तुम्हाला सांगितलं, वैयक्तिक प्रार्थना देव उत्तर देत नाही. And Jesus answered to Satan, येशूने सैतानाला उत्तर दिलं, man shall not live by bread alone. मनुष्य केवळ भाकरीने जगणार नाही, You and I shall not live by our works alone. तुम्ही आणि मी आपल्या केवळ कामाने जगणार नाही, You and I shall not live by our income alone. तुम्ही आणि मी आपल्या पगाराने मिळकतीने जगणार नाही. But every word that proceeded out of the mouth of God. पण देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने, Hallelujah. Hallelujah. Every word that proceeded out of the mouth of God. देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने, I am alive because God is with me. मी जिवंत आहे कारण देव You are माझ्याबरोबर alive आहे. because God is with you. तुम्ही जिवंत आहात कारण देव तुमच्या बरोबर आहे. You are alive because God is with you. तुम्ही जिवंत आहात कारण देव तुमच्या बरोबर You are आहे. alive because God is with you. तुम्ही जिवंत आहात कारण देव तुमच्या बरोबर आहे. You are alive because God is with you. तुम्ही जिवंत आहात, देव तुमच्या बरोबर आहे म्हणून. Our God is with us. आपला देव आपल्या बरोबर आहे. Amen. आमेन.
We need to be with God. आपण देवाबरोबर असलं पाहिजे. We need to be with God. आपण देवाबरोबर And असलं the पाहिजे. question is, am I with God? प्रश्न हा आहे, मी देवाबरोबर आहे का? When I look to God's ज्यावेळेस मी word देवाच्या वचनाकडे पाहतो, in Genesis chapter 31 verse 3, उत्पत्ती अध्याय 31 वचन 3. Genesis chapter 31 verse 3, the word of God says, उत्पत्ती and the Lord said unto Jacob, return unto the land of thy fathers and to thy kindreds, and I will be with thee. उत्पत्ती 31:3. परमेश्वराने याकोबास सांगितले की तू आपल्या पूर्वजांच्या देशी आपल्या अपतांकडे परत जा, मी तुझ बरोबर असेल. God said, I will be with you. ते म्हटलं मी तुझ्या बरोबर असेल. Exodus chapter 3 verse 12, निर्गम अध्याय 3 वचन 12. word of God says, देवाचं वचन सांगत आहे, and he said, certainly I will be with thee, and this shall be a token unto thee that I have sent thee. When thou hast brought forth the people out of Egypt, ye shall serve God upon this mountain. निर्गम 3 अध्याय 12 वचन. देव म्हणाला, खचित मी तुझ्या बरोबर असेल, मी तुला पाठविले, याची तुला खूण हीच, तो लोकांस मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल. Exodus chapter 29 verse 45. निर्गम अध्याय 29 वचन 14. Verse 45. 45 क्षमा करा. And I will dwell among the children of Israel and will be their God. निर्गम 29:45. आणि मी इस्रायल लोकांमध्ये राहीन आणि त्यांचा देव होईल. Hallelujah. हालेलुया. God who will abide with us will be our God. देव जो आपल्या बरोबर वस्ती करेल तो आपला देव. God has to be with us. देव आपल्या बरोबर असला पाहिजे. If God is with us, जर देव आपल्या बरोबर आहे, we can say like David, दाविदासारखं आपण म्हणू शकतो, yea, though I walk through the valley of the shadow of death, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी दास असेल, I will fear no evil. मी कुठल्याही अरिष्टाला भिणार नाही, For thou art कारण तू with me, मज बरोबर आहे. and thy staff and thy rod comfort me. तुझ्या आकडी काठी मला धीर देईल. Please कृपा करून pray for others. इतरांसाठी प्रार्थना करा. Please कृपा करून pray for others. इतरांसाठी प्रार्थना Pray करा. for your family. Pray for your relatives. Pray for others non-Christians. Pray for your job situation. Pray for people, those who are working with you. प्रार्थना करता तुमच्या नातेवाईकांसाठी, तुमच्या कामाच्या ठिकाणी, तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांकरिता. And when you pray for others, ज्या तुम्ही इतरांसाठी प्रार्थना कराल, God will pour out all His heavenly blessings upon your life. देव स्वर्गीय आशीर्वादाची ओतनी तुमच्या And जीवनावर you shall करेल. be so blessed तुम्ही इतके आशीर्वादित व्हाल that you will be able to help others. तुम्ही इतरांना मदत करू शकाल. You will be not resistance, but open to give. आणि तुम्ही खुल्या मनाने द्याल, काही राखून ठेवणार नाही. Because God is your provider and my provider. कारण देव तुमचा आणि माझा पुरवठा करणारा. Hallelujah. हालेलुया. Can we stand आपण सर्वजण उभे राहूया, and sing that song? गीत गाऊया. येशू प्रिय मेंढपाळा सारी आम्हा कोकरा. येशू प्रिय मेंढपाळा पाळी आम्हा कोकरा. पाळी रक्षुनी करा. प्रिय येशू धन्य येशू वारे उद्धारा. प्रिय येशू धन्य येशू दयावारी उद्धारा. We all are His sheep, आपण सर्व त्याचे मेंढर, but praise the Lord त्याची स्तुती असो. that His sheep are able to sing. आणि हे मेंढर काय करू शकतात, गाऊ शकतात. His sheep are able to talk to the shepherd. आणि हे मेंढर मेंढपाशी बोलू शकतात. वाणी तव परिसोनी
last stanza once again. पुन्हा एकदा शेवटला हे कडवं आपण गाणार आहोत. And when we come to the last stage, प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे बाळा. When we sing that, please look to one another. मग एकमेकाकडे पाहते गात The असताना प्रीती should be word here. आणि First. प्रीती शुड ग्रो हिअर. इथंच काय नाही, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे? If there is nothing in the well, how it So will come in the let the bucket. love grow here. प्रीती इथं वाढू द्या. Hello? ऐकलं Let the का? love grow with us. प्रीती आपल्यात वाढू द्या. Then it will grow in the world. या जगात ती वाढेल. आवा अनुग्रह तुझा. Hallelujah. Precious loving Heavenly Father, we thank you for your love. त्या प्रीतीबद्दल We आभार thank you मानतो. your kindness that you have poured out upon us. तुझं कनवळ पण आमच्या जीवनावर तू वर्षाव केला याबद्दल आभार मानतो. We thank you for your Son, तुझा पुत्र आहे, त्याच्याबद्दल आभार मानतो. Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्त. David called you Father Shepherd. दावीद पित्या तुला म्हणतो तू मेंढपाळ. And Jesus told us that he is a good shepherd. येशूने आम्हाला सांगितले तो उत्तम मेंढपाळ And आहे. Lord, we thank you because we are in your sheepfold. प्रभू आभार मानतो आम्ही तुझ्या मेंढपाळात आहोत. Thank you, God, for touching everyone here. पुढे असणाऱ्या प्रत्येकाला तू स्पर्श केला आभार Stretch मानतो. your mighty hand and touch everyone's body. प्रभू तुझा संसार पुढे कर प्रत्येकाच्या शरीराला स्पर्श Heal them कर. if there is any weakness in their body. त्या शरीरात अशक्तपणा असेल त्यांना आरोग्य दे. If there is any question in their mind, resolve it by your power. प्रभू तुला प्रश्न त्यांच्या मनात असेल तुझ्या सामर्थ्याने तो सोडीव. And meet their every single need, oh God. प्रभू त्यांची प्रत्येक गरज त्याचा पुरवठा कर. Do the miracles in their life प्रभू त्यांच्या जीवनात चमत्कार कर. that they would become blessing to others. जेणेकरून ते इतरांसाठी आशीर्वाद होतील. We commit all of us into your holy hands. आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र हातात देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with us all, now and forevermore. Amen. Please be seated. कृपा करून आसन ग्रहण करूया. If you are celebrating your birthday or wedding anniversary this week, आठवड्यात तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल please stand. कृपा करून उभे राहूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Loving Heavenly Father, we thank you for your children, those who are going to celebrating their personal birthday and wedding anniversary this week. प्रेमळ स्वर्गीय पिता आम्ही आभार मानतो तुझे लेकर ज्या आठवड्यात त्यांचा वाढदिवस
आणि लग्नाचा वाढदिवस साजरा Give them करत many more आहेत. personal birthday in their personal life. त्याच्या वैयक्तिक जीवनात अधिक वाढदिवस दाखव. Wedding anniversaries in their marital life. त्याच्या वैयक्तिक जीवनात अधिक लग्नाचे वाढदिवस. Fill their life with all strength, health, and blessings. प्रभू तुझ्या शक्ती सामर्थ्याने आशीर्वाद आणि त्यांचे जीवन And भर. as you are blessing them, oh God, प्रभू त्यांना तू आशीर्वादित करत असताना make them a channel of blessing to others. त्यांना इतरांसाठी आशीर्वादाचं माध्यम We कर. commit them in your holy hands. त्या पवित्र हातात आम्ही त्यांना देतो. And now, God, आणि आता देवा, as we are going to worship you by giving God's tithe, our offering, and mystery offering unto you, देवाचा दर्शन दान अर्पण सेवकाराचं दान अर्पण देऊन आम्ही उपासना भक्त करत असताना bless our worship of giving. देण्याची आमची भक्ती आशीर्वादित कर. In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यवान नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Amen. Please be seated. Let's meet one another, greet one another, exchange the love of God with one another. I will be back to meet you. एकमेकाला भेटूया, देवाच्या आशीर्वादाची सभा करूया. वरिष्ठ पालक चर्चच्या मागात तुम्हाला भेटायला. ना कोई यहूदी ना कोई यूनानी ना कोई भेदभाव ना कोई रंग या रिवाज ना कोई गुलाम ना कोई स्वामी या हो ऊंच नीच या हो नर या नारी हम सब मसीह में एक हैं प्रभु से खरीदे गए हम सब मसीह में एक हैं प्रभु से खरीदे गए यीशु घराने का वारिस हूँ मैं खुदा का बेटा हूँ मैं यीशु घराने का वारिस हूँ मैं खुदा का बेटा हूँ मैं नया अंदाज है नई पहचान है नया दिल तेरी रूह से भरा है मुझे नई आवाज है नया अंदाज है तेरे नाम के लिबास में ओढ़ा मुझे हम सब मसीह में एक हैं प्रभु से खरीदे गए हम सब मसीह में एक हैं प्रभु से खरीदे गए यीशु घराने का वारिस हूँ मैं खुदा का बेटा हूँ मैं यीशु घराने का वारिस हूँ मैं खुदा का बेटा हूँ मैं राजाओं का राजा तू मेरा पिता भी है तू अब कोई शस्त्र न रोके मुझे शत्रु की युक्ति न टोके मुझे तू है बादशाह मेरा महिमा की तू ही है आशा बोलो मसीह यीशु की जय बोलो मसीह यीशु की जय यीशु घराने का वारिस हूँ मैं खुदा का बेटा हूँ मैं यीशु घराने का वारिस हूँ मैं खुदा का बेटा हूँ मैं दीवाना मैं यीशु का मेरे होठों पे उसका ही नाम दीवाना मैं यीशु का उसके प्यार में डूबा हुआ दीवाना मैं यीशु का तो मेरे होठों पे उसका ही नाम दीवाना मैं यीशु का उसके प्यार में डूबा मैं खोया मैं जिंदा रहूं यीशु का मैं दीवाना
तुझ